आस धरूया, समानतेचा मंत्र जपूनी युवा शक्तीची आस धरूया. विज्ञानाची कला गुणांची साध कला घालूया, बलसागर हा भारत करूया, युवा चेतना जागवूया, युवा चेतना. नमस्कार. युवा चेतना मनोरंजन मध्ये मी प्राजक्ता भोईटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तरुणाईने तरुणाईसाठीची घातलेली साथ घेऊन आज आम्ही पुन्हा आपल्याजवळ हजर आहोत युवा चेतना मनोरंजन मध्ये. तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा आणि तुमच्या स्पर्धाही आमच्या समोर मांडण्याचं हक्काचं स्थान म्हणजे युवा चेतना मनोरंजन. युवा चेतना मनोरंजन मध्ये दरवेळेला एखादी हटके किंवा एखादी निराळी पर्सनॅलिटी आम्ही आपल्यासमोर आणत असतो. आजही आपण एक युवा चेतना आपल्यासमोर आणलेली आहे आणि ती युवा चेतना एक मिनिट, त्या युवा चेतनेबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर मला अगदी गोष्टी मोजाव्या लागतात. त्या व्यक्तीने 173 अशी राज्यस्तरीयापासून इतर अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. त्याला तबला वाजवता येतो, त्याला चांगली चित्र काढता येतात, त्याला चांगली कविता करता येते, त्याची स्वतःची नाट्यसंस्था आहे, त्याने आत्तापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये अभिनय केलेला आहे, त्याने खूप नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत. बास ना, म्हणजे वाटलं असेल ना तर किती सांगायचं. आता भेटच करून देते तुमची सगळ्यांची. आज आपल्या बरोबर उपस्थित आहे प्रथमेश सोमण. प्रथमेश, तुझं आमच्या युवा चेतना मनोरंजन मध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. बरं प्रथमेश, तू 173 बक्षिसं वक्तृत्वाच्या विविध स्पर्धांमध्ये मिळवलेली आहेस. तर वक्तृत्व स्पर्धांपासूनच तुझ्या चेतनेबद्दल सुरुवात करूया. तर वक्तृत्वाची पहिली स्पर्धा तू कधी केली होतीस आणि तो परफॉर्मन्स कुठला होता, याच्याबद्दल आम्हाला सांग ना काहीतरी. वक्तृत्व स्पर्धा कधीपासून सुरू केल्या हे सांगणं थोडंसं कठीण आहे. कारण झालं असं की प्राथमिक शालेय जीवनापासूनच किंबहुना कदाचित बालवाडीत असल्यापासूनच शाळेचं स्नेहसंमेलन असेल किंवा शाळेतर्फे कुठल्या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचं पार्टिसिपेशन असेल तर तिकडे वक्तृत्व स्पर्धेसाठी माझ्या नावाची निवड केली गेली आणि तिथे बक्षीस मिळाल्यानंतर मग पुढे ते इम्प्रूव्ह होत गेलं आणि अशा प्रकारे स्पर्धा करत करत मी आज इथपर्यंत आलो. त्यामुळे पहिली स्पर्धा नक्की कुठली आणि मी कधी बोललो, कुठल्या विषयावर बोललो हे थोडं सांगणं कठीण आहे. पण तसं साधारण सांगायला गेलं तर प्राथमिक स्तरापासूनच मी या स्पर्धांमध्ये सहभागी होत आलेलो आहे. मग तुला पहिलं बक्षीस केव्हा मिळालं साधारण, ते काही आठवतंय का? किंवा त्याचा कसं असतं, आपल्याला जेव्हा पहिलं बक्षीस मिळतं ना तर तो परफॉर्मन्स आपल्या नेहमी स्मरणात राहतो आणि आपण ती गोष्ट कधी विसरत नाही जी आयुष्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा घडते. तर प्रथमेश, तुझा असा पहिला परफॉर्मन्स कुठला होता किंवा ज्यामध्ये तुला बक्षीस मिळालं होतं तर तो कुठल्या विषयावरती आधारित होता? माझ्या लक्षात असलेला आणि बक्षीस मिळालेला असा, मी इयत्ता दुसरीमध्ये असताना टिळक पुण्यतिथीनिमित्त शाळेमध्येच भाषण केलं होतं आणि त्यावेळेस माझा पहिला नंबर आला होता. ते चित्र मला जसं तसं डोळ्यासमोर आठवतंय. म्हणजे माझ्या स्मरणात असलेली आणि ज्याच्यात मी विजयी झालोय अशी ती दुसरीतली स्पर्धा मला आठवते. माझ्या आठवणीची सुरुवात केली तर मी तिथपासून करेन. म्हणजे तीच स्पर्धा, तीच गोष्ट तुझ्या नेहमी अशी प्रेरणादायी ठरते. आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला प्रेरणादायी ठरत असतात. त्या गोष्टी ज्या वेळेला आपण दुःखी असतो, उदास असतो, त्यावेळेला जर आपण आठवल्या तर त्याचा निश्चितच आपल्याला पुढे नेण्यासाठी फायदा होतो. तर प्रथमेशच्या पुढच्या गोष्टींकडे वळूया. आधी वळूया प्रथमेशच्या घरच्याबद्दल, म्हणजे काहीतरी वैयक्तिक बाबींबद्दल. तर प्रथमेश, तुझ्या घरी आधी कोण कोण असतं? कारण प्रत्येक स्पर्धा किंवा प्रत्येक गोष्टीला यशस्वी होण्यामागे घर कारणीभूत असतंच. तर तुझ्या घरी कोण कोण असतं आणि कसा सपोर्ट मिळतो तुला घरून? माझ्या घरी माझे आई बाबा आणि माझा लहान भाऊ आणि मी, असं आमचं चौघांचं कुटुंब आहे. तसं सांगायला गेलं तर घरातल्या इतर तिन्ही सदस्यांकडून मला वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असतं. याचं कारण असं आहे की आई वडील माझे दोघंही त्याच क्षेत्रामध्ये आहेत. आता सद्यस्थितीमध्ये स्थानिक राजकारणामध्ये वडिलांचं नाव मोठं आहे. स्वतः आई तर या क्षेत्रात वृत्त निवेदिका किंवा निवेदिका सूत्रसंचालन करते. त्याच्यामुळे तिच्याकडनं एक आई म्हणून नव्हे तर गुरु म्हणूनच मला नेहमी प्रेरणा मिळत आली. म्हणजे हा वारसाच तुझ्याकडे पुढे चालत आलेला आहे. कारण आई बाबा जे आता वैयक्तिक बिझनेसमध्ये किंवा राजकारणामध्ये आहेत, पण त्याच्या अगोदर आई वडिलांच्या तरुणपणी त्यांची एक नाट्यसंस्था होती आणि सलग अनेक वर्ष ते राज्यनाट्य स्पर्धा, इतर एकांकिका स्पर्धा यांच्यामध्ये बक्षिसं मिळवत आले. त्याच्यामुळे एक प्रकारे बाळकडू मिळालं असं आपण म्हणू शकतो किंवा घरनच प्रेरणा मिळाली. एक फक्त आई वडील म्हणून नव्हे तर गुरु म्हणून सुद्धा मी त्यांनाच मानतो निश्चित. बरं, मग तुझ्या लहान भावाबद्दल, म्हणजे आता लहान भाऊ आहे असं म्हणालास तर लहान भावाबद्दल, म्हणजे मस्ती वगैरे करणं
इट्स ऑब्वियस. पण त्याने काही असं तुझ्याकडनं शिकला आहे का तो, किंवा आणखीन तो तुला कसा सपोर्ट करतो? म्हणजे दादा आहे, मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. असं प्रत्येकाला भावंडांचा अभिमान वाटत असतो, पण त्याची काय प्रतिक्रिया असते जेव्हा तू एखादं बक्षीस जिंकतोस? निश्चित त्याला सुद्धा इतर कुटुंबियांप्रमाणे भरपूर आनंद होतो. तोही माझं कौतुक करतो आणि तोही आता हळूहळू या क्षेत्रामध्ये यायला लागलाय. म्हणजे त्याला असं बोलणं तर खूप छान प्रकारे जरी जमत नसलं तरी तो हळूहळू लिखाण चांगल्या चांगल्या विषयांवरती करायला लागलेला आहे. आणि माझं बघून काहीतरी तो या चांगल्या चांगल्या गोष्टी करतोय, ह्यातच मला काहीतरी केल्यासारखं वाटतं. म्हणजे काही वर्षानंतर आणखी युवा चेतनाच्या कार्यक्रमामध्ये तुझा भाऊही आम्हाला सापडेल, याच्याबद्दल आशा करायला हरकत नाही. तू आता सध्या लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतोस. तर कुठल्या लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतोयस, आणि लॉ हेच क्षेत्र तू म्हणजे ऑफकोर्स वक्तृत्वाशी मिळतं जुळतं आहे म्हणून निवडलंस, की डोक्यामध्ये आणखीन काही विचार आणि योजना आहेत? आता मी डी.वाय. पाटील लॉ कॉलेज नेरुळ नवी मुंबईमध्ये शिक्षण घेतोय. दुसऱ्या वर्षाला आहे. आणि या LLB फील्डकडे वळण्याचं कारण असं म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बोलणं किंवा वक्तृत्व याची लहानपणापासून आवड आणि सवय हे तर आहेच. पण त्याचबरोबर मला साधारण समाजधिष्ठित जे विषय असतात त्यांच्यामध्ये जरा जास्त कल आहे त्या विषयांकडे. म्हणजे तुम्ही म्हणू शकाल की पत्रकारिता असेल त्याच्यामध्ये, किंवा वकिली असेल, समाजकारण किंवा राजकारणात जाण्याची ओढ असेल, किंवा शिक्षक होणं असेल, म्हणजे किंवा एकूणच अन्यायाला वाचा फोडणं. अशा प्रकारचे म्हणजे समाजधिष्ठित विषयांकडे माझे वळण्याचा पहिल्यापासून कल होता. आणि मग मी घरातली त्यासाठी जी बॅकग्राऊंड होती, पार्श्वभूमी ती लक्षात घेतली, आमच्या इथे असणाऱ्या इतरांचं मार्गदर्शन लक्षात घेतलं, वक्तृत्व, वादविवाद ह्यांच्यामधली कला किंवा नैपुण्याकडे मी हळूहळू सरकतोय, तर त्या गोष्टी मी लक्षात घेतल्या. आणि एकूणच कायदा हा इंटरेस्टिंग विषय आहे सगळ्यांच्या दृष्टीने. म्हणजे लॉ न करणारे लोक सुद्धा हे मानतात. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी या क्षेत्राकडे वळावं आणि माझ्या बोलण्याचा आणि उपयोग फक्त माझ्या अर्थार्जनाकरता न होता समाजाकरता व्हावा, या व्यापक दृष्टिकोनातून मी LLB कडे गेलोय सध्या. मग याला आई बाबांचा वगैरे सपोर्ट होता का? कारण प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, किंवा आणखीन त्याने काहीतरी वेगळं करून दाखवावं. तर म्हणजे वकिलीकडे म्हणजे की काहीच नाही जमलं तर आर्ट्स पकडा आणि वकिलीकडे जा शेवटी 12वी नंतर, असं काही होतं का की आई बाबांचा पहिल्यापासूनच या गोष्टीला पाठिंबा होता? नाही, त्यांनी कुठल्याच बाबतीमध्ये माझ्यावर कुठल्याही प्रकारचं बर्डन किंवा बंधन टाकलं नव्हतं. अशा म्हणजे निर्णय तुझ्यावर? हा, निर्णय पूर्ण माझ्या हातात होता. त्यांनी सांगितलं होतं की स्वतःला ओळख आणि त्याच्यातून तुला कुठे जावं असं वाटतंय ते क्षेत्र तू निवड. कारण माझ्या मते आजकाल कुठल्याही क्षेत्राला, फील्डला स्कोप नाही असं नाही. आपण त्याच्यामध्ये जर पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालो, आपलं पूर्ण 100% तिकडे दिलं, तर कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो, असं साधारण माझं मत आहे. आणि त्याच्यामुळेच हा निर्णय देखील मी त्यांच्या सल्ल्याने निश्चित घेतला, पण त्यासाठी त्यांचं कुठलं बंधन माझ्यावरती निश्चित नव्हतं. आता नुकत्याच SSC आणि HSCच्या म्हणजेच माध्यमिक शालांत आणि उच्च माध्यमिक शालांतच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. तर या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्या पालकांनी सुद्धा हे नक्कीच लक्षात घ्यायला हवं की जिथे आपल्या विद्यार्थ्याचा किंवा आपल्या मुलांचा कल आहे तिथे त्याला जर प्रोत्साहन दिलं, तर आज या मितीला असं कुठलंही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे डेव्हलपमेंट करता येणार नाही. बरोबर नाही का? युवा चेतना.